हाय गुड मॉर्निंग, मी निकेश आणि हा माझा बंटी म्हणजे सिद्धार्थ. आता आम्ही सकाळचे वाजलेत, किती वाजलेत तरी पण 6:04 आम्ही चाललोय बाहेर फिरण्यासाठी. सकाळ सकाळ पाळीचं गणपती आणि सरसगड बघायला बाईकने. 2 बाईक पहिल्यांदा ट्रिपला घेऊन ही गाडी, ह्या मित्राची गाडी आहे आणि त्याला 2 आमचे मित्र आहेत. ते 2 जण मिळून आम्ही 4 जण अशी जाणार आहोत बाहेर फिरायला आज. सो नक्कीच तुम्ही बघत राहा माझ्या चॅनल आणि सबस्क्राईब आणि लाईक करा. हे ते चामुंडा लोक जे प्रकट झालेत आता 6चा टाइम देऊन, 6चा टाइम 7 हा 6 किती वाजले लेट आलेले आहे आणि त्यामुळे आम्हाला इथून आपल्याला जायचं इकडून लेट करतो. लेट चला लेट करणारी माणसं गदाधारी आलेले आहेत. गदाधारी Why don't you ride a bike? Love, la la la. Why don't you ride a bike anymore? Why don't you ride for a walk? Why don't you look at the garden? Why don't you smile? गाईस आता 70 तरी झालं पेट्रोल भरायला. आता आम्ही पोचलोय पनवेल हायवेवरून. आता मी सिद्ध जाणार. हे आमचे छोटे मोठे हे मेले ना काय हायवे दिसत नाही पण हायवे पेट्रोल थांबलोय ना. मग तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही मजा येते. धमाल करता हे जाड्या काय वाटतंय? दोन खाली बसलाय. अरे हा पहिला लय झाडा होता, आता झालाय नुसता जायचं खायचं बस. बहिणीच्या वाटीमध्ये. आता आमच्या भावाचं लग्न होईल नाही तुम्हाला म्हणजे आम्ही चाललो तर मुलुंडला. तर तेव्हा मला बोलला की माझी गाडी घेतली ना, तेव्हा ठरवलं पालीला जाऊन गणपतीला. बोलो तर बघ आता पप्पानी बोलवलं आपल्याला, तर आपण आता पालीला जाऊ त्याच्या आशेनुसार. तर चला आता जरा थांबलो. चहा ब्रेक साठी आम्हाला चहा नाही भेटली, दूध भेटलं गरम आमचे पिते दूध प्यायला या. काय वाटतं दूध कसं आहे रे? दूध मसाला दूध आहे. कसं आहे दूध? खूप सुंदर आहे. याच्यावर बघा ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत, बदाम, पिस्ता आणि शाय आहे दुधाची. 30 रुपयाचं दूध पितो आम्ही एवढंसं. पण बघा टेस्ट कशी आहे रे? टेस्ट भाई. आता प्रवासाला जाताना काय बघायचं नाही, पण पियायचं खायचं भाई. एक रायडर जात आहेत ना खतरनाक. असं वाटतं जायला आम्ही कधी निघणार या रोडला, असं खतरनाक जायला. लाल परी खतरनाक. शपथ. चला लवकर रे. चला लवकर आपण पण राईड करूया. चला सो हाय गाईज, आम्ही पोहोचलो पाळीला गणपती मंदिराजवळ. आता सध्या पार्किंगला आहोत. पार्किंग झालं की आम्ही आता इथून प्रसादीचं आणि ते फुलाचं घेणार. चला लवकर गाडी काढूया गाडी ठेवून चला लवकर जाऊया आपण. हे बघा गावची पोरं. हे चला लवकर. आता इकडून आम्ही जातो गणपती मंदिराकडे. हे आमची मंडळी. आता प्रसाद घेऊन घेऊ ना, प्रसादीचा घेऊ आणि बाप्पाला. हाय ब्रो. आम्हाला फॅन भेटले आमचे. आज चप्पल काढायचं नाही इकडे. चप्पल काढू इकडून जायचं आहे. इकडून मंदिराची एंट्री आहे. मंदिराच्या बाप्पांच्या पाया पडू. एक नंबर असं आहे इथून जायला. हे मंदिराकडे जायला असे इकडून
बाप्पांचे दर्शन झालेत अशा प्रकारे. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे तिथली व्हिडिओ करायला जमली नाही. आता येते काय रे शिव डॉगेश बाय. चला आम्ही जातो बाबा मग. चला आता मी फोटो काढूया. शिवम फोटो काढ तुझा. गणपती बाप्पांचे चांगले दर्शन झाले. आता परतीचा प्रवास. चला पुढे बघूयात काय काय दर्शन. सरसगडला चढायची एंट्री. आता आम्ही सरसगडच्या पायथ्यावरून सुरुवात करूया चढायला. दुपारचे वाजलेत 11:30. दुपारच झाली. आता इथून हे सर्व चढायचं आहे. आता इथून एवढं चढायचं एवढं उन्हातून. मजा येईल. बघू कसं काय ते. पण चढायचं आज हे एक्सप्लोअर करणार सर्व मी. हे बघा तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये तर एवढ्या वरती जायचं आहे. खतरनाक सीन असणार आहे. आणि ब्लॉग मी पण काही ब्लॉग बघितले त्याच्यातून बघितलं की असं खूप चढायला हार्ड आहे. एवढं हार्ड आहे की एकदम छोटे छोटे स्टेप्स आहेत. आणि बघू आता कसं काय वरती ब्लॉगमध्ये बघितलं आणि स्वतः अनुभवणं वेगळी गोष्ट आहे. बघू कसं काय ते. हे मित्रांनो काय जायचं आहे ना वरती तयारी काय म्हणते तुमची? वरती तयारी जायची काय तयारी ताकद? आता यांच्या पोटात पाव फुगलीत आणि पुढे जाऊन ते जिरवतो थांबा नंतर यांचे. आता एवढं पण जायचं आम्हाला टेन्शन आलंय पण जायचंय. काय ते? हा कॅप काढ आता ऊन येईल. कॅप काढायची आता. हा नाही तर केसांमध्ये खूप घाम होता ना. हा शिव सरसगडचा प्लॅन कोणाचा होता? हे पण मला सांगा. हा सरसगडचा आणि पाळी गणपतीचा प्लॅन कोणाचा होता? अरे मला तरी भाव द्या मग. चम्मा आयला माझा प्लॅन आणि हे शेट लोक चालले. वा आज पहिला ब्लॉग आहे तर कॉन्फिडन्स खूप आहे माझ्यात. भावा नको अरे काय ते अप्रिशिएट करा. हा घुसा त्यात घुसा तुम्ही. पोरांनी एनर्जी बघा कशा घेतात गाणी लावून महाराजांची. वा वा पोरांनो. हे मी आला बसरलाच नाही. कोण आहे ऑपरेटर? बरकाच कोण गेला? हे काय शिवम आत्ता इथून खरं चढणं सुरू आहे आम्हाला. आत्ता खरा चढाई आहे की. हे वरती वाजवायचं शिवम. म्हणते अजून खूप वरती जायचं आपल्याला. सोबत येतो दाखवायला मस्त दाखवायला. तू आहेस मग भीती कशाला रे? बोल. तू ये झोपतच ये. मित्रांनो खरंच आत्ता इथून उतर चढताना काय रोप तरी आहे. आता इथून उतरताना पुढे काहीच नाही. आता लिटरलीच्या लेडीज ह्या तुम्ही बघू शकता लेडीज जे जात आहेत ना त्या लिटरली थरथर करत गेल्यात. आता आमची काय नंतर वाटलं ना मला माहित नाही. इथे एक गुफा आहे तर कोण प्रयत्न करणार जायचं आतमध्ये? जा आतमध्ये कोण जाऊ नये ना. तू नको जाऊ. हा तर पकड. भेटणार नाहीस तू. अरे पकड ना. अरे भेटणार नाही पकड तर मी ब्लॉग बघितलाय. घाबरलेत आमचे स्पायडरमॅन. नमस्कार. लागल चला इथून नको आपण इथून वरती जाऊ. चला
चल चल ब्लॉग कंटिन्यू कर. चला. आणि इथे आलेलं आहे मेन ज्या 96 का 94 पायऱ्या आहेत लागूनच. स्टेप मोजला नाही ब्लॉग वरती. मी नाही मोजत. मग कधी तू मोज चल. मी मोज बंटी मोजेल चल. का तुला येत नाहीत? नाही. अरे कसला रे मॅथ्स. आता मी कुठून जाऊ तिथे? नक्की हा. सर्वांनी हा. आवडती. बाबूराव. तरी येतं तू पण ये. चल 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 चल. तू चढायला काही टेन्शन नाही. नाही तेच तर. मंदिर आणि सर्व काही असेल. हे एवढं ट्रेक सोपं नाही आहे चढताना. आणि आम्ही आमचा टाईम चुकला. आम्ही दुपारचे 11:30 नंतर चढायचं असते तेव्हा आम्हाला खूप ऊन भेटलं आहे. तुम्ही जर कोणी हा ब्लॉग बघेल नंतर नाही यायचं जर इकडे ट्राय केलं तर खूप पहाटे आलं तर खूप बरं होईल. आणि तुम्हाला चढताना एवढं दमही लागणार नाही. आणि तुमची खाली उतरताना एनर्जी खूप वाचेल. हे बघा अजून खूप बाकी आहे चढायला. आणि ते साफसफाई खूप चांगली ठेवली आहे. साफसफाईसाठी पण आहे तिथे लोक मनापासून करत आहेत महाराजांच्या इथे. चांगलं वाटतं बघून एवढी साफ स्वच्छता. आणि सूर्य कसा आहे एवढी घाण पण नाही येते काय. आणि मस्त एकदम खूप छान आहे बघण्यासाठी आणि इकडे येण्यासाठी. पाणी येतात ती बसून येईल शिवम. आणि लिटरली इथे येणार जो येईल त्याने पहाटे लवकर या आणि चढायला सुरुवात करा. नाहीतर खूप उन्हाचा उन्हाचा खूप त्रास होईल तुम्हाला. कारण की आता आम्ही जे ट्रॅक केलं आहे उन्हातून ते खरंच खूप आम्ही दमलो आहे. खूप अक्षर जमलो आहे आम्ही. तर तुम्हाला मी नक्की सजेस्ट करेन जे कोणी ब्लॉग वगैरे येण्याचा विचार करेल त्याने फक्त एकच करा प्लीज. सकाळी लवकर पहाटे सुरुवात करा. ट्रेक सर्वात बेस्ट राहील तुमचं. आणि हा इकडे थंड वातावरण. सकाळी आम्ही आलो तरी थंड वातावरण होतं. तुम्हाला एवढं गरमी भासणार नाही सकाळीचं ट्रेक सुरू केलं तर. जसं आता आम्ही केलं उन्हातून तर आम्हाला खूप दम लागला. आता आम्ही जरा थोडं ब्रेक करत पाणी पित आलो आहे. त्या साईडला जायचं त्या साईडला कुठे इकडे वरती आहे. सत्य कुठे आहे. आणि आलेले आहेत गुप्त दरवाजा लेबल दाखव. गुप्त दरवाजा. वाव. अशक्य सुंदर सह्याद्री. मुलांचे गड किल्ले आणि गड किल्ल्यांमागीचं हे सुवर्ण ज्ञान अप्रतिम निशब्द आणि डोळ्याचं पारणं फिरणार हे आपलं दृश्य आहे. ते ऍक्च्युअली आपलं वरून दिसत आहेत पण ते लांब लांब असणार त्यांचे गॅप असणार. एक नंबर वाणी आहे. अरे भाई ब्लॉग मध्ये फाटते. वातावरण आहे ते एकदम थंडगार वातावरण आहे. हे बघा आमची मंडळी चढतायत वरती अशा प्रकारे. कसं आहे मित्रांनो चढाय कसं वाटतंय. पाटली एक नंबर चढायला ट्रेक आहे आमचा. आणि हे आमचं व्ह्यू वरती. आणि थोडस आमच्या चौघांचा हा पहिला ट्रेक आहे. हा फर्स्ट ट्रेक आणि फर्स्ट ब्लॉग. फर्स्ट ट्रेक आणि फर्स्ट ब्लॉग येईल पक्का येईल आमचं. टोकात आता पोचलो आपण. हा सो खतरनाक पाळीगाव. आयुष्यात ह्याच्यापेक्षा अजून कोणतं चांगलं एक्सपिरियन्स सकाळी आला तर मस्त भेटतं. हा ना यार ठीक आहे ना. चल आपल्या बाप्पाचे दर्शन भेटले अशा प्रकारे चांगले. सत्यम शेठ पुढे चला. आम्ही तुमच्या मागोमाग आहोतच. चला आमची करता धरता पाऊन्सर आहेत. पाऊन्सर सत्यम पाऊन्सर आहेस ना. हा 1 रुपया पैसा खर्च न करता इथं आलो. हे बघा आमची पाऊन्सरच्या आईला. आमच्याला भेटले ना अजून. हा बाले किल्ला.
आलेलो आज प्रकार बाल किल्ल्याच्या. हे असं अनुभवायला गडगडले चढावे लागतात. मी पण पहिल्यांदाच चढलो ॲक्च्युली. पहिल्यांदा मी 7वीला असताना रायगड चढलो होतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा मी आता सरळगड चढलो. सरस सॉरी सरसगड. हा कट करा. तुम्हाला एक सुंदर गोष्ट बघायची ना, आता तुम्हाला इथं असं बघून वाटत असेल की आम्ही कुठल्या तरी एक प्लेन जागेवर आलोय, पण तुम्ही दुसऱ्या बाजूने बघितलं ना तर एक असं मोठं असं मोठी अशी एक दरी दिसेल आपल्याला आणि एवढ्या उंचावर आपण आलोय. आता तुम्हाला जरा अंदाज येईल. व्हिडिओच्या शेवटीला बघा किंवा मागे स्किप करून बघा. हे बघा, हे असं दिसतंय ना, त्या एंडवरती आम्ही आता उभे आहोत आणि तिथे हे मंदिर आहे. त्याच मला दाखवलं मंदिर. आम्हाला पहिलं खूप उंच वाटत होतं आणि त्याच्याहून आता आम्ही उंच झालोय. कसं वाटतं सत्यम? मस्त. या प्रवासाचा थकवा पूर्णपणे आता इथं वरती आम्ही शेवटच्या टोकापर्यंत आलो. खरंच त्या गोष्टीचा मला आनंद वाटतो. हे सर्व पाठीमाग दृश्य आहे आणि खरं तर आम्हाला वरती येताना जाम फाटली होती आमची. हे खरी कहाणी आहे. कारण अक्षरशः आमच्या असे हृदयाचे ठोकेचे वाढले होते. एवढं वरती कसं चढायचं. लिटरली आम्ही अगोदर व्हिडिओ करताना आम्ही असं म्हणतो की आम्हाला काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही. पण लिटरली आम्ही जे 96 ज्या पायऱ्या ज्या आम्ही चढलो ना वरती, अक्षरशः थ्रिलिंग होतं. थ्रिलिंग. मजा आली ना शिव? मजा आलीच. आणि लिटरली आम्ही थोडा वेळ ब्रेक घेत होतो ना, ते ब्रेकचे व्हिडिओज नाही आहेत, पण ते ब्रेक आम्ही वरती होतो. अजून किती चढायचं आहे. हा, आमच्या आयफोन जरा चार्ज कमी होता पण 80,000चा आयफोन वापरला नाही तर आम्ही GoPro घेऊन येणार होतो. असं या व्हिडिओला जर लाईक किंवा जास्त सबस्क्राईब झाले तर बघू ड्रोन बिन घेण्याचा विचार आहे आमचा निकेश शिवणकरांचा. नक्कीच. चला आता थोडंसं राहिलंय आणि आता पोरस की शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतात. कशाला शॉर्टकट भेटणं आम्हाला नाही पाहिजे. आता आम्ही जाणार तर प्रॉपर जाणार. वा यार, खतरनाक सत्यम, खतरनाक सीन आहे. अशा प्रकारे आता आम्ही एंडला. आजचा दिवस सफल आमच्या ग्रुपचा. परवानो काय बोलताय? काय नाही, जेवढं वरती चढलंय तेवढं आता खाली उतरताना आमची खूप होणार आहे. त्याची व्हिडिओ बनली की नाही माहित नाही, कारण की आम्हाला उतरताना झोपून उतरायचंय. बघू ब्लॉग बनला तुम्हाला नक्की दिसेल, नाहीतर समजून जा आम्ही कसं उतरलोय. समोरून पण आता शिव वरती पोचला. काय मार उडी? तुम्ही उड्या मारता, मी हाताने डायरेक्ट पोचला बाबा. दे मी हाताने मारतो. हे बघ आमचे शिव. हो भाई, लंबूचे काम. है ना, बघितले ना. या हा ना, असं ह्यानं बघितलं ना की एका व्यक्तीची खूप आठवण येते. त्या व्यक्तीला हे असे मोमेंट खूप आवडायचे. माझ्या मित्रांना माहिती आहे, पण मी आता बोललो तर माझा जीव घेऊन तिथे. सो बोलायचं नाही, लांबून आलो मला आठवण आली म्हणून. काय मित्रांनो, काय म्हणताय? काय नाही, असंच जरासं ते माझं होतं. चल जाऊया. आता सर्वजण लोलणार आहेत सर्वजण. हाय गाईज, अशा प्रकारे खाली तर उतरलोय पूर्णपणे नाही, अर्ध्या चालूय. ते खाली येताना व्हिडिओ बनवायला जमली नाही, कारण की खूप स्लिपरी आहे आणि रेतीवरून नसतं जमलं करायला. पण थोडं आता जमिनीवरती आलोय, चालायला जमतंय जड. तिथे आता परत व्हिडिओ करतोय आम्ही. आता आमच्या मित्र पोरांना आठवण झाली. काय बोलतो? आता जमिनीवर आलो आम्ही. हा, लिटरली ढगात गेलो. आता ह्याच्यावरून जे स्लीप होत ना बाय, डॉगेश बाय.
आत्ता खाली आलोय, मग अजून खाली यायला अजून 1.5 तास लागेल, 1 तास ते लागेल खाली जायला अजून. पाण्यात ताण लागले. चाल, हे आमचे योगेश भाई, आमचे पार्टनर. आता उतरलो तर खरं आम्ही. हा बसा जागा शोधा. मजा आली आजचा दिवस एक नंबर. आता इथून खाली जावा, गाडी काढा आणि परत मुंबई. वाट लागणार आहे लगेच, नाही थोडा आराम करून जाणार. जाताना वाकून जाता वेळ करायचं होतं ना. ए बसलं बंटी. हा बसायची जागा भेटली अशा प्रकारे सावलीमध्ये. ए बसा इथेच, जरा पाणी पिऊया. आता जरा बसूया निवांत इथे आणि परत खाली उतराव्या. इकडून अजून जायचंय सर्व खाली. बाबू पब्लिक कसं वाटतं पूर्ण खाली येऊन? झालं पूर्णपणे. काय 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 शिवम तुझं काय म्हणणं आहे? आता आम्ही लिटर खाली उतरलोय. हा सुकून भेटलं एवढं खाली येऊन. ते बघा डोंगर. आई शपथ, तिथून आता मी खाली उतरलोय. हा दाखवलं पाठ दाखवला. खतरनाक झाली ट्रेकाची, मजा आली. शिवम काय म्हणायचं मला? काय नाही, मजा आली, धमाल केली. हा आणि नवीन काहीतरी एक्सप्लोर केलं. एकाच दिवशी 2 गणपती बाप्पाचे दर्शन आणि सरसगड. एक नंबर आजचा झाला दिवस आमचा. असंच व्हावी दरवेळी. हा आणि अजून हा? दरवेळी स्पॉन्सर करशील ना? काय दरवेळी स्पॉन्सर करशील ना? हा मग बघ भाई, दर महिन्याला आम्ही जाता फिरायला फक्त. हा दे धक्क्याचं ट्रॅक्टर अशा प्रकारे गेला इकडे. चला आता थोडंसं नॉर्मल रस्त्यावर चालून बघू कसं वाटतंय. सांगतो तुम्हाला कसं वाटतं नॉर्मल. हा बरं वाटतंय. असं तर आता खाली आता आम्ही जातो पार्किंगमध्ये, गाडी घेतो आणि मुंबई. टाटा कर रे. सो गाईस, आता आम्ही रिटर्न परतीचा प्रवास. हाय गाईस, परतीचा प्रवास सुरू आहे. आता सगळं गोळे मुंबई लागले. आमच्या एका मित्राच्या पायाला हे आलं, पाय दुखायला लागले. सो तो तिकडे थांबलाय कुठेतरी. पायाला गोळा सर्वात बेकार गाडीवरती आला तर. सो पाय दुखतात ना बेकारचे. आता इथून दाखवता मला 2.5 तास मुलुंडला पोहोचायला. 2.5 तासानंतर आम्ही राबाली रोडला लागू. येस ब्रो. चैनल का नाम निक आज शाम को. चांगला रिस्पॉन्स आहे. एक ब्लॉगर्स ना आहे. आता ब्लॉगर्सने सध्या रिस्पॉन्स चांगला मिळतोय. बघू आता आपल्याला रिस्पॉन्स किती मिळतोय, कसा मिळतोय. हा पहिलाच ब्लॉग आहे माझा आणि आज हा थोडा खूप शॉर्ट्स आहेत ते एडिटिंग करून नक्की पोस्ट करेन मी. बघूया तुम्हाला नक्की आवडलं तर पोस्ट ही माझी. तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब भेटेल ना? चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि लाईक सुद्धा करा. Why don't you ride a bike? Love, la la la. Why don't you ride? गेला चालवते आता गावापर्यंत चालवेल. नंतर मग त्याच्या पाठी ड्रायव्हर बसलाय, तो चालवेल. बाईक डेली चालवत नाही, हात साफ करायसाठी त्याला देतो कधी कधी बाईक. आता पोरांना हाऊस असते बाईक चालवायची. आणि हा आता माझी गाडी हा चालवणार आहे. सिद्धार्थ माय जिक्सी. साहेब चला निघायचं. चला आता आपण निघूया. चला साहेब चलो. हाय गाईज. सो आता आम्ही मुलुंड स्टेशनला पोहोचलो पण. आणि आमचा हा ब्लॉगचा एंड आजच्या टूरचा. आता बाय बाय सर्वांना. तुम्हालाही आणि तुम्हाला बाय बाय. बाय सत्य. बाय बाय बाय. भेटू लवकर भेटू. टाटा.